विकत घेऊन खाल्लेली 10 फळे आणि आपण लावलेल्या झाडाची फळे खाण्याची काहीतरी मजाच वेगळी असते। तर नमस्कार मंडळी, मी आपला माणूस उद्धव आणि तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवर स्वागत। तर आज रविवार होता म्हणून आज आपल्या आई सोबत आपल्या शेतामध्ये चक्कर मारण्यासाठी आपण आलेलो आहोत। आज सकाळीच आईने लोणीचं तूप बनवलेलं होतं आणि त्या लोणीच्या मागे काही वेस पुडक म्हणून ताक निघत असतं आणि ते ताक जर झाडाला टाकलं तर झाडाची वाढ ही खूप जलद गतीने होत असते। म्हणून शेतात आल्या आल्या पहिलं आपण ते काम करून घेतलं। नेमकं शेतामधले सगळे आपले काम आवरून गेलेले होते, पण घरामधला पसारा सगळा तसाच पडलेला होता। म्हणून जेवढे पसरलेले आपल्या शेतामधले बारदाणे होते ते गोळा करायचं काम आपल्याकडे लागलेलं होतं। सर्व बारदाणे गोळा करून आणून आणि त्यांची घडी घालून नंतर पिल्ल लावून दिली, म्हणजे कसं जेव्हा गरज पडते तेव्हा नवीन आणायची गरज नाही राहत। आपल्या शेतामध्ये आपल्या घरच्या पुरते काही फळांचे झाडं लावलेले, त्याच्यापैकी काही 2 झाडांना फळे आलेले होते, ते म्हणजे रामफळ आणि दुसरं म्हणजे पेरूचं झाड। रामफळ आपण झाडं जाऊन तोडलेलं होतं, पण ते कच्चं निघालेलं होतं म्हणून ते खाण्यासाठी योग्य नव्हतं। म्हणून आपण पेरूच्या झाडाकडे गेलो, पण तिथं पण आपल्याला खाण्यासाठी फक्त पिकलेला एकच योग्य पेरू निघालेला होता। 2-2.5 एकर शेती आपली काही नदीच्या कडेला आहे, तर त्या जमिनीमध्ये पाण्याचा निचरा होतच नाही, म्हणून त्या जमिनीमध्ये क्षारचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात झालेलं आहे। म्हणून त्या कारणामुळे तिथे कोणतंच पीक घेतलं जात नाही, म्हणून आपण ती जमीन कॉन्ट्रॅक्ट बेसवर मत्स्यपालनासाठी दिलेली आहे। तर तिथं आपल्या शेततळ्याचं काम चालू होतं। तर आजचा आपला ब्लॉग इथं संपला होता। चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।